हरिओम. आत्माराम. त्यागनिरूपण भाग 15. आपल्याला 14व्या ओवीमध्ये समर्थांनी योग्याबद्दलची महती सांगून दिली. काय ती? जया कारणे योगी उदास, वनवासी फिरती तापस, नाना साधनी सायास, जया कारणे करीती. म्हणजे या प्रपंचाचा त्याग करून ते परमार्थासाठी निघाले, तेव्हा त्यांना असंख्य गोष्टींना तोंड द्यावं लागलं, अडचणी आल्या, सुखदुःख सहन करावी लागली. पण ती जी सहन केली ती कशासाठी? तर परमार्थ प्राप्तीसाठी. आणि ही परमार्थ प्राप्ती होणं म्हणजेच या सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा सायास करणं. नाना साधनी सायास, जया कारणे करीती. 15व्या ओळीमध्ये समर्थ आम्हाला सांगतात, ऐसा सर्वात्मा श्रीराम. श्रीराम कसा आहे? ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्ण काम, उपमाच नाही निरुपम, रूप जयाचे. असा जो सगुण आहे तरी निर्मोही आहे, मुळात निर्गुण आहे, पण भावाकरता सगुण होतो. आता भावाकरता म्हणजे मावस भाऊ, चुलत भाऊ हा भाव नाही. भाव म्हणजे अंतरीची भक्तिभाव, तो भावाकरता सगुण होतो. भक्ताच्या दृष्टिकोनाकरता सगुण होतो, भक्ताच्या दृष्टीनं सगुण होतो, भक्ताच्या कल्याणाकरता सगुण होतो. आपण त्याला काहीही पर्याय द्या ना, पण भक्तासाठी तो सगुण रूप धारण करतो. आता थोडंसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आता आपण गव्हाचं उदाहरण घेऊ, तांदूळाचं उदाहरण घेऊ, डाळीचं उदाहरण घेऊ. हे जे सगळे आम्हाला दिसणारे धान्य आहेत त्यांना आकार आहे की नाही? पण तो आकार दिला का आपण? का गव्हानेच आकार घेतला? बरं, आकार दिला आहे आणि गव्हाने आकार घेतला आहे, उद्देश एकच आहे. तुम्ही समाधानानं जेवावं, तुमची पुष्टी व्हावी. तसं ब्रह्मानं आकार घेतलाही आहे आणि ब्रह्माला आकार दिलाही आहे. उद्देश एकच, की आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी. मग वादविवाद उरतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की तो सगुणही आहे, निर्गुणही आहे. म्हणून संतांनी आम्हाला काय सांगितलं? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. म्हणजे गोविंद सगुणही आहे आणि गोविंद निर्गुणही आहे. तुम्हाला पाहिजे त्या रूपात घ्या. निर्गुण परवडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण हा निर्गुण कुणाला परवडतो? ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ज्याला की हे अपरोक्ष ज्ञान, तेही दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, त्याला हे परवडतं. पण काही जणांची सवय कशी असते, आता जेवणाच्या बाबतीत जर बघितलं ना, तर खरं तर जेवण काय लागतं? भाजी पोळी, म्हणजे तोंडी लावायला काहीतरी. खरं हे जेवण असतं. चटणी पोळी, भाजी पोळी, वरण भात असं. पण काही जणांच्या बाबतीत इतके काही नखरे असतात. भाज्या पाहिजे, कोशिंबिरी पाहिजे, चटण्या पाहिजे. ते नसेल तर जेवण जात नाही का? जातच. पण ते कुणाला जातं? ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला फक्त चटणी भाकरी किंवा भाजीपोळी किंवा वरण भात याच्यापासून पोट भरतं. पण ज्याला ज्ञान झालेलं नाही त्याला मग 100 गोष्टी लागतात. तसं सगुणा वाचून निर्गुणाकडे मनुष्य जातो हे संभवनीय नाही. सगुणाचा स्वीकार करायलाच लागतो, सगुण असावंच लागतं. तो जितक्या शुद्ध सात्विक रूपात कराल तेवढं चांगलं. म्हणून रामचंद्राच्या रूपात घ्यावं, नाहीतर भगवंतांनी सांगितलंच आहे. बरं, नाव म्हणजे फक्त रामाच्या रूपात घ्या असं नाही आहे. मग तिथे कृष्ण घ्या, कोणतंही रूप घ्या, शंकराचं घ्या, कोणतंही रूप घ्या, पण ते सगुण रूप घ्या. यजन्ते सात्विका देवान्यक्षर रक्षांसी राजसाः
प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. पण यो यो यां यां तनून् भक्ताः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. हेही आहेच. म्हणून सगुण निर्गुण तोच आहे. तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. इतर संतांपेक्षा समर्थांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांचे सद्गुरू इतर कोणी नसून श्रीरामच स्वतः आहेत. म्हणून समर्थ सर्वात्मा सगुण निर्गुण अशी विशेषणं वापरतायत. असं जर खरंच निर्गुण असेल, अमूर्त असेल, तर त्याला उपमा कशाची देणार? कारण उपमा देण्यासाठी तत्सदृश्य दुसरी वस्तू असावी लागते, ती नाहीच. त्यामुळं अमूर्ताचं वर्णन शक्य नाही. म्हणून तर वेद त्याचं स्वरूप वर्णन करताना नेती नेती म्हणतात. ते केवळ एकमेवाद्वितीयच आहे. म्हणून समर्थ उपमाच नाही, निरुपम रूप जयाचे असं म्हणतात. अर्थातच 15व्या ओवीमध्ये सांगतात, ऐसा सर्वात्मा श्रीराम सगुण निर्गुण पूर्ण काम उपमाच नाही निरोपम रूप जयाचे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.